परिवर्तन. अध्याय 22. भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीचे सूत्रधार महर्षी दयानंद सरस्वती. खंड 2. अशा परिस्थितीत इंग्रजी सरकारद्वारे हा विचार वेगाने केला जाऊ लागला की ही परिस्थिती परत कशी आणली जाईल. शिक्षित वर्ग, सामंत वर्ग आणि इंग्रज धार्जिण्या वर्गाला भारतीयतेकडे जाण्यापासून कसे थांबवावे आणि शेवटी विचारपूर्वक या प्रवाहाला थांबवण्यासाठी एक बांध बनवला गेला. तो देखील इंग्रज सरकारच्या सेवानिवृत्त A.O. ह्यूम कडून. या बांधाचे नाव आपल्या लक्षात आले असेलच, इंडियन नॅशनल काँग्रेस. हिच्या स्थापनेचा उद्देश भारतातील शिक्षित इंग्रज धार्जिण्या वर्गाला एका मंचावर आणून त्यांच्या व ब्रिटिश सरकारच्या संबंधांना मजबूत करणे हा होता. जो वर्ग गेल्या 25 वर्षांपासून ब्रिटिश सरकारचा समर्थक राहिलेला होता, आज तो ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाण्याचा विचार करत होता. त्याला कसेही करून आपल्यासोबत ठेवणे आवश्यक होते, जेणेकरून इंग्रज सरकारला निरंतर बळ देता येऊ शकेल. त्यामागील मुख्य तर्क पुढीलप्रमाणे समजून घेता येतील. स्थापना करणारा कोणी भारतीय नव्हता, तर एक रिटायर्ड इंग्रज अधिकारी होता. शेवटी त्याचा उद्देश आणखी काय असू शकत होता, याच्याशिवाय की त्याने इंग्रजी राज्याची मुळे पक्की करावीत. काँग्रेसचे सगळे काम इंग्रजीमध्ये होत असे. एकही वक्ता हिंदीमध्ये आपले म्हणणे सांगत नव्हता. स्पष्ट आहे की त्यावेळी कोणत्या विचारधारेचे प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये होत असे. इंडियन नॅशनल काँग्रेस तयार करण्यासाठी ह्यूम याने तत्कालीन व्हाईसरॉयकडून कायदेशीररित्या मंजुरी घेतली होती आणि एक रिटायर्ड सिव्हिल सर्वंट व एक इंग्रज रिटायर्ड जज विल्यम विडोलर बर्न आणि डॉक्टर जॉर्डाइन हे या कामात त्यांचे सहभागी होते. इंग्रज सरकारला काही अधिकार मागणे, नोकऱ्या मागणे हे लक्ष ठेवून काँग्रेसची अधिवेशने होत होती. आपण तयार केलेला प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासाठी सरकार काँग्रेसने केलेल्या काही मागण्या काही मर्यादेपर्यंत मान्य करत होते. या वर्गाचे प्रामुख्याने म्हणणे होते की सरकारशी गुपचूप चर्चेद्वारे आपल्या लोकांसाठी काही मिळवून देता येईल. विरोध करून काही मिळवणे शक्य होणार नाही. दीर्घकाळापर्यंत जॉर्ज युले, अल्फ्रेड वेब, सर विल्यम्स, सर हेनरी कॉटन यांसारखे इंग्रज अधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आणि 25 वर्षे तर A.O.M. ह्यूम हेच काँग्रेसचे सेक्रेटरी राहिले. मग इंग्रजांकडून देशाला स्वतंत्र करविण्याची गोष्ट अशा प्लॅटफॉर्मवर कशी विचारात घेतली जाऊ शकली असती बरे? काँग्रेसच्या अधिवेशनांची सुरुवात ब्रिटिश सरकारच्या कुशलतेच्या प्रार्थनेने होत असे आणि समारोप लॉंग लिव्ह एम्पायर अर्थात महाराणी व्हिक्टोरियाच्या जयघोषाच्या गीताने होत असे. ही कारणे पुरेशी आहेत हे सांगण्यासाठी की त्या काळची काँग्रेस कोणत्या विचारांनी बनलेली होती. महर्षी दयानंदजींनी सार्वजनिक जीवनात येताच इंग्रजी सरकारला निरोप देण्याची तयारी सुरू केली होती. त्यांचे पुस्तक आर्याभिविनय एक प्रार्थना पुस्तक आहे, ज्यात महर्षींनी वेदातील प्रार्थनाविषयक मंत्रांची व्याख्या करताना अनेक ठिकाणी स्वराज्य आणि स्वदेशी यांचा उल्लेख केलेला आहे. एका मोठ्या इंग्रज अधिकाऱ्याने आपण आपल्या प्रार्थनेत इंग्रजी साम्राज्याच्या उन्नतीसाठी प्रार्थना करीत जावी असे म्हटल्यावर ऋषी दयानंदांनी उत्तर दिले की मी तर यथाशीघ्र ब्रिटिश साम्राज्याच्या समाप्तीची प्रार्थना करत असतो. हे एकच वाक्य महर्षींच्या अंतःकरणात चाललेल्या विचार संघर्षाची कहाणी सांगण्यासाठी पुरेसे आहे. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या कार्यांना पुढे चालविणे सुरू केले तेव्हा एक बाब आंदोलन बनली आणि ते सर्वाच्या सर्व इंग्रजी साम्राज्याच्या पतनाकरिता लढणाऱ्या सैन्याचे सैनिक बनले.
आर्य समाजाचा प्रत्येक शिपाई समाजाला मजबूत करण्यात व्यस्त झाला होता. भाषेत, शिक्षणात, संस्कृतीमध्ये, धर्मात, स्वदेशीमध्ये, स्वाभिमानात, गौरवात आणि आर्य समाजाद्वारे उघडण्यात आलेली DAV विद्यालये, गुरुकुले आणि कन्या महाविद्यालये यांच्यातून एक नव्या प्रकारचा विचार घेऊन एक फौज तयार होत होती. जनजागरणाचे साहित्य निरंतर लिहिण्यात येत होते. जनतेच्या जागृतीसाठी गाणी लिहिली जात होती. गावागावात जाऊन गाणी गायली जात होती. त्यामुळे जनतेमध्ये जबरदस्त जागृती येत होती. प्रसिद्ध गीत पगडी संभाल जट्टा लिहिणारे बांकेलाल व प्रसिद्ध करणारे सरदार अजित सिंह दोघेही आर्य समाजामुळे प्रेरित होते. काँग्रेस दिसायला तर भारतीय मंच होता, पण होता सरकारी राजनैतिक मंच. वर्ष 1905 येता येता पंजाबातील आर्य समाजाचे लोकसुद्धा काँग्रेसचे सदस्य बनले आणि त्यांच्यासोबतच भारताला स्वतंत्र करण्याची बाब पण काँग्रेसमध्ये सुरू झाली. लाला लाजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि विपिनचंद्र पाल यांच्या मित्रतेने तिघांचा विचार एक करून टाकला. हळूहळू काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी आणि स्वदेशी यांचे प्रबळ समर्थक सहभागी होत होते. येथूनच काँग्रेसमध्ये दोन विचारधारा बनणे सुरू झाले. एक, इंग्रजी सरकारच्या सहयोगाने काही मिळवण्याची इच्छा बाळगणारे नरम दल आणि दुसरीकडे स्वदेशी व स्वराज्य या बाबींना दृढतेने सांगणारे गरम दल. प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत करणे, पूर्ण स्वराज्याची मागणी करणे, बंगभंग इत्यादीवर मतभेद झाल्यावर दोन विचारधारा स्पष्ट झाल्या. अशा परिस्थितीत काँग्रेसचे वास्तविक जनक इंग्रज देखील बारकाईने आपली योजना असफल होत असल्याचे पाहत होते. तेव्हा त्यांनी धोरण बदलून नरमपंथी नेत्यांना आपल्यासोबत घेण्यास सुरुवात केली आणि सुधारणा करण्याचे आमिष टाकले. येथे महत्त्वाचे हे आहे की गरम दलाचे सदस्य स्वराज्याची मागणीसुद्धा आंदोलनात सामील करू इच्छित होते, परंतु नरम दलवाले यासाठी तयार झाले नाहीत आणि त्यांच्यातील दरी वाढत गेली. 1906 मध्ये कोलकाता काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून लाला लाजपतराय यांना बनवण्यासाठी चर्चा निघाली असता नरम दलाची पूर्ण लॉबी म्हणजे इंग्रजी विचारसरणी सक्रिय झाली. नरमपंथी अर्थात मवाळ गटाने दादाभाई नौरोजी यांना अध्यक्ष बनवून त्यांच्या उद्बोधनातून स्वराज्य शब्दाचा उल्लेख करविला, परंतु तोही औपनिवेशिक स्वराज्य. वाचकांना हे समजून घ्यावेच लागेल की ही बाब गरम दलाच्या म्हणजे जहाल गटाच्या लोकांना थंड करण्यासाठी बोलली गेली, ती पण इंग्रजांना आपले शिरोधार्य स्वीकार करून केवळ त्यांच्या अंतर्गत एका निवडलेल्या सरकारची बाब, जी इंग्रजांद्वारेच सुरू केलेली चाल खेळी होती, त्यास स्वीकार करावे. आपण यास असे समजावे की इंग्रज थिंक टँक काँग्रेसच्या नेतृत्वात गरम दलाच्या विचारधारेच्या लोकांना येऊ देऊ इच्छित नव्हता. याकरिता आपल्या हिताच्या विचारधारेच्या नेत्यांना बसवून ठेवण्यासाठी त्यांनी आपली औपनिवेशिक स्वराज्याची मागणी करण्यास सांगितले, जे बनवण्यासाठी इंग्रज काही मर्यादेपर्यंत तयार होते. परंतु आता पूर्ण स्वराज्य हे आपल्या जीवनाचे लक्ष्य बनवलेले युवक आता कसे बरे माघार घेणार होते. येथेच आणखी एक मोठी घटना घडली. बिपिनचंद्र पाल यांच्याद्वारे विदेशी वस्तू व मानक पदांचा बहिष्काराचा प्रस्ताव आणणे, परंतु नरम दलाने याचा विरोध केला. आता इंग्रज सरकार पूर्णपणे सजग झाले होते आणि ते कोणत्याही किमतीवर स्वदेशी व पूर्ण स्वराज्याच्या समर्थकांना काँग्रेसच्या नेतृत्वात येऊ देऊ इच्छित नव्हते आणि कलकत्ता अधिवेशनाच्या नंतर 3 मोठी कामे झाली. पहिले काम, परिषद सुधारणा वाढविण्याची घोषणा केली गेली, जेणेकरून मवाळ नरम गटाच्या नेतृत्वाला बळ मिळू शकेल. दुसरे काम,
काँग्रेसी सत्ताधाऱ्याने आपल्या संविधानात अशी परिवर्तने केली ज्यामुळे जहाल गरम गटाच्या लोकांना काँग्रेस अधिवेशनात भाग घेण्यापासूनच अडवता येईल. तिसरे काम इंग्रज सरकारने केले. लगबगीने 5 कायदे अंमलात आणले. राजद्रोही सर्व अधिनियम 1907, भारतीय प्रेस अधिनियम 1920, भारतीय समाचारपत्र अपराध प्रोत्साहन 1908, आपराधिक कायदे संशोधन 1908. या कायद्यांच्या आडून जहाल गटाच्या समर्थकांवर कडक कारवाया करण्यात येऊ लागल्या. बाळ गंगाधर टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. अरविंद घोष यांच्यावर खटला चालवून बैरकपूरमध्ये खटला चालवला गेला. ते आध्यात्मिकतेच्या मार्गावर पॉंडिचेरीला गेले. लाला लाजपतरायजी 1908 मध्ये ब्रिटनला गेले. तेथून परत येऊन अमेरिकेत गेले. हळूहळू इंग्रज सरकारची चाल यशस्वी झाली आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये ऊर्जाविहीन, इंग्रजांना मागणी करून आपले म्हणणे मान्य करवून घेणारे लोकच राहिले. इंग्रज या स्थितीमुळे संतुष्ट होते. येथेच काँग्रेसपासून वेगळे होऊन उग्र जहाल गटाचा जन्म झाला. काँग्रेसमध्ये कट्टर देशभक्त गरम दलाची ही स्थिती पाहून देशाचा युवक आंदोलित झाला आणि त्याने शस्त्रे उचलली. आम्ही या पुस्तकात त्याचा विस्तृत इतिहास सांगणार नाहीत, परंतु हे सांगणे खूप गरजेचे आहे की जेवढे काही क्रांतिकारी देशभक्त थेट इंग्रजी सत्तेशी लढण्याबाबत बोलत होते ते सगळे ऋषी दयानंदांचे शिष्य आणि आर्य समाजाच्या संस्था DAV कॉलेज, नॅशनल कॉलेज, गुरुकुलामध्ये शिकणारेच नवतरुण किंवा त्यापासून प्रेरित देशभक्तच होते. काँग्रेसची स्वतःची कार्यालये नव्हती. बहुधा आर्य समाज मंदिरातच काँग्रेसच्या बैठका व सभा होऊ लागल्या होत्या. पण आर्य समाजाचा व्यापक प्रभाव काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर वाढत गेला. जनतेमध्ये आपली पकड घट्ट राहावी म्हणून काँग्रेसने आर्य समाजाच्या मुद्द्यांचा आपल्या अजेंड्यात व विषयामध्ये समावेश केला. जसे अस्पृश्यता व जातीप्रथेचा विरोध, पडदा प्रथेसारख्या अमानवीय प्रथेचा विरोध, खादी व ग्रामीण उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याची बाब काँग्रेसने आपल्या एजेंड्यात ठेवली. आर्य समाजाचे नेते स्वामी श्रद्धानंदजींनी काँग्रेस अधिवेशनात आपले स्वागतपर भाषण पहिल्यांदा हिंदीमध्ये दिले. वाचक यावरूनच काँग्रेसची त्यावेळची संस्कृती व कल यांचा अंदाज करू शकतात. त्यानंतर काँग्रेसमध्ये भाषणे हिंदीमध्ये होऊ लागली आणि काँग्रेसमध्ये एक मोठे परिवर्तनही दिसू लागले. एकंदर या अध्यायात आम्ही हा निष्कर्ष देऊ इच्छितो की इंग्रजांनी आपली सत्ता अक्षुण्ण ठेवण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करविली. दीर्घ काळापर्यंत काँग्रेस इंग्रजांनी बनवलेल्या योजनेनुसार चालत राहिली. जेव्हा जनतेचा दबाव आर्य समाजाद्वारे आणण्यात आलेल्या जागृतीमुळे वाढला तेव्हा तो प्रभाव काँग्रेसच्या मंचावर दिसू लागला. इंग्रजी नीतिकारांना यात आपला पराभव दिसू लागला. जे लोक इंग्रजी सरकारबरोबर चालून काही मिळवण्याची इच्छा बाळगून होते ते मवाळ, नरम दल आणि थेट भारताला स्वराज्याकडे नेण्यास इच्छुक होते त्यांना जहाल, गरम दल संबोधून नेतृत्वात येऊ देण्यात आले नाही. इंग्रजांची ही खेळी काही काळापर्यंत यशस्वी झाली, पण जनतेत जागृती इतकी अधिक आलेली होती की दीर्घ काळापर्यंत काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी केल्याशिवाय राहू शकली नाही. कारण तिने जाणले होते की जर ही मागणी काँग्रेसच्या मंचावरून केली गेली नाही तर काँग्रेसचा जनाधार बिलकुल समाप्त होऊन जाईल.